नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे. जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने सोलापूर जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत असून या अंतर्गत आतापर्यंत 10,000हून अधिक महिलांना 50% सवलतीच्या दरात शिलाई मशीनचे वितरण करण्यात आल्याची माहिती शिवसेना ओबीसी जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला जिल्हा प्रमुख उमा अकोलकर माळे यांच्या नियोजनातून झालेल्या या कार्यक्रमात 516 गरजू महिलांना राजकुमार हिवरकर पाटील यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले की महिलांना केवळ आर्थिक मदत न देता त्यांच्या हाताला काम देऊन स्वावलंबी बनवणे हेच आमचे ध्येय आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना जिल्हा प्रमुख उमा अकोलकर माळी म्हणाल्या, राजकुमार हिवरकर पाटील यांच्या संकल्पनेतील हा उपक्रम तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. रानमसले येथे 516 महिलांना शिलाई मशीनचे वाटप झाल्याने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल. कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राजकुमार हिवरकर पाटील यांनी आगामी राजकीय घडामोडींविषयीही दावा केला. त्यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सचिन आहेर यांचा पक्षप्रवेश हा केवळ पहिला टप्पा असून आगामी सप्टेंबरपर्यंत राज्यातील एकूण 26 आमदार शिवसेनेत प्रवेश करतील असा दावाही त्यांनी केला. या दाव्याला अद्याप स्वतंत्र अधिकृत दुजोरा मिळाला नाही. यावेळी शिवसेना ओबीसी राज्यप्रमुख भीमराव भुसनर, माळशिरस तालुका प्रमुख तानाजीराव भोळे, जिल्हा उपप्रमुख दादा लोखंडे, जिल्हा उपप्रमुख प्रदीप भोसले, तालुका प्रमुख सुभाष गोडसे, तालुका प्रमुख मल्हारी बनसोडे, शहर प्रमुख सचिन देवमारे, आकाश नाळे, तानाजी साठे, दत्ता बोडरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमात शिवसेना महिला आघाडी विमलताई माळे, विष्णू माळे गावडे दारफळ, बाबासाहेब माळे कळमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नंदकुमार गरड, ज्योती भाले, तालुका उपाध्यक्ष आकाश गजगाटे तसेच उत्तर सोलापूर विधानसभा संपर्क प्रमुख आणि युवा सेनेचे पदाधिकारी यांनी पक्षप्रवेश केल्याची माहिती आयोजकांनी दिली. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. येत्या काळामध्ये जसं शिंदे साहेबांना 6 खासदारांचं मिशन टायगर राबवलं, पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे सगळ्यात मोठं मिशन टायगर हा राज्यामधलं 26 आमदारांचं शिंदे साहेब पुन्हा राबवणार आणि हा इतिहास आज देशातला 4 नंबरचा पक्ष झाला आहे. 3 नंबर याला वेळ नाही लागला. 2029 माझ्याबरोबर सरकारने सांगितलं शिवसेना कुठं असेल, पण आधी आपण दुसरं साहेब काम करून एवढं आहे की लोकांच्या मनात आहे शिवसेनेला कुठे घेऊन जायचं. जर नसतं तर बहिणाबाईंनी तर प्रवेश केला नसता व्यासपीठावर, इकडनं समजा धाराशिवरनं प्रवेश झाला नसता आणि इकडच्या गावठी दारफळ इकडनं पण पक्ष प्रवेश झाले नसते. ही पक्षात नेतृत्व काय विश्वास असावा की शिवसेना निर्माण केलेला आहे. हा आपल्या रूपानं पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीची ऊर्जा आपल्या रूपानं मिळाली. आज हिवरकर साहेबांच्या माध्यमातून आपण शिलाई मशीन वाटप करत आहे. आज आपली 1 महिना झाला की आपण नाव नोंदणी चालू आहे. आपले 1000 मिशनीची नाव नोंदणी झाली आहे. त्यातले आपण आज 500 मार्डी या गावामध्ये 500 मिशन वाटप केलं आहे आणि जे राहिलेल्या मिशन आहेत आज इथं रानमसले असो बाकीचे बरेच या गावं असतील ह्यांच्या माध्यमातून आपण इथं पण शिलाई मिशन वाटप करणार आहोत. आणि माझ्या माता भगिनींना बघून माझा काम करण्याचा उत्साह आणखी जास्त वाढलेला आहे. आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवत आहे. जय महाराष्ट्र.